नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण जर नीट विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की ज्या काही विषय वासना असतात, विकार असतात, हे सारे खरे तर कल्पनांचे खेळ असतात. कारण अगोदर तशी कल्पना मनात यावी लागते. म्हणजेच वासनेच्या आहारी जाण्याची पहिली पायरी ही मनात येणारी कल्पना असते. कामभावना असो, संपत्तीची हाव असो, पदाची लालसा असो, अगोदर मला हे हवे आहे हे माणसाच्या मनात येते व मग तो त्या वासनेच्या आहारी जातो. मला भरपूर संपत्ती मिळवायची आहे, मला खूप श्रीमंत व्हायचे आहे, असे स्वप्न प्रथम माणूस बघतो व त्यानंतर त्याप्रमाणे तो कृती करतो व हे स्वप्न साकार करण्यासाठी नको त्या मार्गांचा अवलंब करण्यास तो मागे पुढे पाहत नाही. यासाठी समर्थ म्हणतात, मने कल्पिला विषयो सोडवावा. पुढे समर्थ आपल्याला उपदेश करतात की आपण निर्गुण निराकार अशा देवाला लक्षात ठेवले पाहिजे, त्याचे चिंतन केले पाहिजे. आपले मन, आपली कल्पना ही त्याकडे वळवली पाहिजे. एकदा का मन मोकळे झाले की भक्ती मार्गाकडे वळेल. तो सुरुवातीला सगुण देवाची उपासना करेल, पूजा करेल, त्याची भक्ती करेल. सामान्य माणसासाठी हे योग्य आहे. परंतु अंतिमतः आपली भक्ती सगुण देवाकडून निर्गुण निराकार अशा देवाकडे म्हणजेच परमात्म्याकडे वळवली पाहिजे. यासाठी अहंकाराचा वारा शिवता कामा नये, हे महत्त्वाचे. तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार तो नासा भेद, जगी निंद्य ओवळा. जगामध्ये निंदनीय काय असेल तर तो अहंकार आहे. म्हणून संतांनी सदैव त्याची निंदाच केली आहे. अहंकार गेला म्हणजे आपण निर्गुण तत्वाकडे जाऊ शकतो. समर्थ तिसऱ्या चरणात सांगतात, मने कल्पिता कल्पना ते सरावी. याचा अर्थ असा की वाईट कल्पनांचा नाश होण्यासाठी एकच उपाय आहे व तो म्हणजे तुमच्या मनात चांगल्या कल्पना, सद्विचार येऊ देणे. जसं लोहा लोहे को काटता है, अगदी तसंच. एकदा का तुमच्या मनामध्ये सद्विचार यायला लागले तर आपोआपच विषय कल्पना नाहीशा होतात. माणूस सदा सर्व काळ चिरंतन सत्याविषयीच विचार करेल. वाईट विचार त्याच्या मनाला शिवणार देखील नाहीत. सद्विचार मनामध्ये ठाण मांडून बसतील तेव्हाच माणसाला निर्गुण निराकार अशा परमेश्वराची ओळख पटेल. अर्थातच हे तितक्या सहजपणे होणारी गोष्ट नाही. हे सारे काही संत सज्जनांच्या सहवासामुळेच घडू शकेल. कारण एकदा का माणूस देहाने व मनाने संतांच्या सहवासात आला तर संत त्याला परमार्थाचा मार्ग दाखवतील. भक्तीतून, नामस्मरणातून त्याला ते परमार्थाकडे वळवतील. समजा आपल्याकडून काही चूक झाली किंवा मन भरकटले तरी ते ताळ्यावर आणू शकतील. कारण संत हे आत्मज्ञानी असतात. त्यांनी विकार, वासना यांना जिंकलेले असते. त्यांचे मन सदैव भगवंत चिंतनात रमलेले असते. त्यामुळे अशा संतांच्या सहवासात राहिल्याने आपला उद्धार होऊ शकेल असे समर्थांनी सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.